मी अनुराधा कुलकर्णी. यशोवाणी दिवाळी अंक 2025साठी माझा लेख वाचत आहे. माझ्या लेखाचं नाव आहे मैत्रभाव. लहानपणीची मैत्रीण आजतागायत हात धरून आहे. ती मैत्री आज मनात आहे, म्हणजे आजच्या तारखेला संपर्क नाही. एकमेकींच्या मनात मैत्रीची फक्त जाग. पण इथे मैत्री उरली नाही, उरत नाही. दोन व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात, सान्निध्यात, सोबतीने असतात तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीतून, लहान मोठ्या प्रसंगातून आणि शेकडो लाखो क्षणांमधून मैत्री रुजत जाते, जी त्या दोन व्यक्तींना हवी असते. जेव्हा संपर्क तुटतात, संबंध कमी होतात, तेव्हा मैत्री हरवत जाते. आठवणीत ठळक असली तरी सहवासातून नाहीशी होते. मग उरतो मैत्रभाव. दरवेळी तो उरतोच असं नाही. काळाच्या ओघात, जगण्याच्या आपाधापीत तो पुसट, विरळ होत होत नाहीसाही होतो. कधी भेट झाली तरी एक चिमुकला आनंद अगदी लाटेसारखा येऊन विरतोही. तू कुठे, मी कुठे, तुझं काय, माझं काय, यापुढे एक न विचारता येणारा प्रश्नही येतो. आता पुढे काय? आणि मग तितक्यावर थांबून एक बाळबोध, कोवळा आनंद घेऊन आपण त्या हरवून सापडलेल्या मैत्रीचं वयही जाणून तिला प्रौढ समजदारीने मनात नीट ठेवून देतो. ती मैत्री दुखावत नाही, तशी नसण्याने अस्वस्थही करत नाही. अशी ती माझी मैत्रीण माझ्यासोबत असतेही आणि नसतेही. पण प्रेमा इतकीच, किंबहुना त्याहून अधिक मैत्री ही आयुष्य व्यापते. मैत्रीचा एक संसार असतो, दोन मित्रांनी मांडलेला. त्यात कोणी उतत नाही, मातत नाही. एकमेकींची जबाबदारी त्यात घेतलेली असतेच. ही मैत्री खरोखर आयुष्यव्यापी असते. या संसारातून एक जण उतून मातून खेळ मोडून गेला तर एकतर्फी प्रेमाहूनही अधिक एकटेपण त्यात असते. मग उपाय काय उरतो तर सगळे राग, लोभ, शंका सोडून हाती असलेल्या नसलेल्या मैत्रीच्या मुळाशी असलेला मैत्रभावाचा स्वीकार. हा मैत्रभाव स्वीकार शिकवतो. जोडून घेणं आणि त्याच वेळी साक्षी भावाने दूर राहून पाहणंही शिकवतो. जगण्यावर प्रेम करायला आणि त्याचं मोल समजायला शिकवतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसोबत राहायला शिकवतो. स्वतःसोबत झालेलं हे मैत्र नक्कीच जगणं सुंदर करतं. हे सगळं एका मैत्रिणीच्या आठवणीमुळे, जिचा हात सुटला पण तिच्यासाठीचा, तिच्यामुळे रुजलेला मैत्रभाव हा स्थायी भाव व्हावा असा रुजून गेलाय.